नरक चतुर्दशी 2024. नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली जाणून घेऊयात त्याचा इतिहास. दिवाळीचा झगमगाट, पंतीचा प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी, सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्थीस नरक चतुर्दशी येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उठणे, तेलाचे मर्दन लावून स्नान केले जाते. त्यास अभ्यंग स्नान असे म्हणतात. पण नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. नरक चतुर्दशी अँड रिच्युअल्स. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये नरक चतुर्दशी संदर्भातील कोकणातील परंपरा आणि कहाणी जाणून घेऊयात. ही कहाणी ऐकल्यावर तुम्हालाही समजेल की नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली. नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू होते आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंग स्नान करण्यास सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो. नरक चतुर्दशी आणि ग्रामीण संस्कृती. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची साफसफाई केली जाते. आता गावांचा विकास झाला आहे, त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिलेली नाहीत. मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा म्हणजेच सारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्या आसमानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थना देखील केली जाते. शेतकरी आणि धान्याची पूजा. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षदा फुलांनी पूजा केली जाते. काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. पुढे आपण ऐकणार आहोत कोकणात कारेट फोडून नरकासुराचा वध कसा केला. कोकणात कारेट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकारा केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर हा फक्त राक्षस नाही, तर कधीही न संपणारी अघोरी दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकण हा दिवस चावदीस म्हणून साजरा करतात. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारेटाचा का वापर करण्यात आला यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊयात. दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकवताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारीट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारीट आणि आयुर्वेद. कारीटाचा गंध नाकापर्यंत पोहोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळेच तीव्र होते असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करणाऱ्यांची कल्पकता तरी बघा. नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दुष्ट आहे. तसेच कारीट हे एक असेच फळ आहे जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारीट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारीट ठेवायचे.
जसेच्या तसे राहणार. लोखंड आणि अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर ती कारेट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटाला कारेट लावले जाते. त्यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पूर्वी कारेट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.